संत होऊन गेले. आज आपण अशाच एका विलक्षण संताची गोष्ट पाहणार आहोत. एक असं आयुष्य जे चमत्कारांनी आणि अगाध श्रद्धेनं अक्षरशः भरलेलं होतं. हो, आपण बोलतोय संत बाळूमामांबद्दल आणि त्यांच्या अविश्वसनीय प्रवासांबद्दल. विचार करा, एक एकटा राहणारा साधासुधा मेंढपाळ, तो इतका मोठा पूजनीय संत कसा बनला असेल? कसा की ज्याच्या प्रत्येक शब्दात भविष्यवाणीची ताकद होती? हा प्रश्नच आपल्याला त्यांच्या पूर्ण आयुष्याची ओळख करून देतो. चला तर मग या गूढ आणि तेवढ्याच प्रेरणादायी प्रवासाला सुरुवात करूया. तर कुठून सुरुवात झाली या सगळ्यांची? प्रत्येक महान गोष्टीची सुरुवात तशी साधीच असते. बाळूमामांच्या बाबतीतही तसंच होतं. सगळं सुरू झालं त्यांच्या जन्मापासून आणि एका खूपच वेगळ्या बालपणापासून. तर बघा, गोष्ट आहे 1892 सालची. 3 ऑक्टोबरला कर्नाटकच्या अकोळ गावात बाळूचा जन्म झाला. आईवडील मायाप्पा आणि सुंदराबाई. आई तशी खूप धार्मिक, पण 5 मुलांमध्ये सगळ्यात जास्त काळजी होती ती याच बाळूची. कारण हा मुलगा इतरांसारखा नव्हताच. त्याचं वागणं, त्याचं एकटं राहणं हे सगळे कोडच होतं घरातल्यांसाठी. 1902 साली म्हणजे वयाच्या 10व्या वर्षी त्यांना चंदूलाल शेटजींकडे गुराखी म्हणून कामाला ठेवलं. आणि विचित्र म्हणजे किती, तर ऐका, हा मुलगा कधी शाळेत गेला नाही, दुसऱ्या मुलांबरोबर खेळला नाही. उलट काट्याकुट्यांचा बिछाणा करून त्यावर झोपायचा, झाडाची पानं खायचा, तासांतास एकट्याने कुठल्या तरी दगडावर बसून राहायचा. आणि चालायचा कसा, तर उलट्या लांब लांब उड्या मारत. आता तुम्हीच सांगा, घरातल्यांची काळजी वाढली असेल की नाही? त्यांना कळेना की हा नक्की आहे तरी कोण, कुणी अवलिया की कुणी वेगळाच जीव. आणि मग घरातल्यांनी ठरवलं, याला कामाला लावलं पाहिजे. पण त्यावेळी बाळू जे बोलला ते ऐकून सगळेच चकित झाले असतील. तो वडिलांना म्हणाला, मला फक्त 4 गायी द्या, मी त्यांच्या 100 करून दाखवतो. काय आत्मविश्वास असेल बघा, जसं काही त्याला सगळं भविष्य डोळ्यासमोर दिसत होतं. अर्थात त्यावेळी त्याच्या या बोलण्याकडे कोणी फारसं लक्ष दिलं नाही. पण हा साधा मुलगा साधा नव्हता. त्याच्या आत एक दैवी शक्ती होती आणि याची पहिली झलक लोकांना लवकरच मिळाली. तर शेटजींकडे काम करताना बाळू अगदी प्रामाणिक होता, पण तिथेच एक चमत्कार घडला. त्याचं जेवणाचं जे ताट होतं ना, त्याला एक छोटंसं भोक होतं. एके रात्री काय झालं, एका नोकरानं पाहिलं की त्या भोकातून एक जबरदस्त तेजस्वी प्रकाश बाहेर पडतोय. तो तर बघून थक्कच झाला. ही गोष्ट जेव्हा शेटजींच्या आईला कळली, तेव्हा त्यांनी ते ताट पवित्र मानून थेट देव्हाऱ्यात ठेवलं, त्याची पूजा सुरू केली. पण गंमत बघा, बाळूला हे काही आवडलं नाही. त्याला हा मान सन्मान नको होता. आणि तेव्हाच त्यांनी बजावून सांगितलं, ऐका, जोपर्यंत या ताटाचा मान ठेवाल तोपर्यंत तुमची भरभराट होईल, पण ज्या दिवशी याचा अपमान कराल त्या दिवसापासून तुमची उतरती कळा सुरू होईल. आणि खरंच त्यांचे हे शब्द पुढे जाऊन अक्षरशः खरे ठरले. यानंतर मात्र एक अशी घटना घडली, ज्या घटनेनं सगळ्यांनाच विचार करायला भाग पाडलं. या घटनेनंतर त्यांच्या भविष्यवाणीच्या ताकदीवर कुणीही शंका घेऊ शकलं नाही. झालं असं की घरच्यांनी त्यांचं लग्न ठरवलं, त्यांच्याच भाचीशी. पण बाळूमामा तयार नव्हते. त्यांनी होणाऱ्या सासऱ्यांना, हिरप्पांना स्पष्ट सांगितलं, माझ्याशी तुमच्या मुलीचं लग्न लावू नका. जर लावलंत तर लक्षात ठेवा, तुमचं मडं माझ्याच लग्नाच्या मांडवातून जाईल. किती भयंकर इशारा होता हा, पण कुणी ऐकलं नाही. जबरदस्तीने लग्न लावून दिलं. आणि काय झालं असेल? अक्षरशः तेच घडलं. लग्नानंतर अवघ्या 3ऱ्या दिवशी सासरे हिरप्पा अचानक वारले आणि त्यांची अंत्ययात्रा त्याच लग्नाच्या मांडवातून काढावी लागली. बाळूमामांचा शब्द खरा ठरला होता. आता मात्र गावातल्या लोकांना कळून चुकलं होतं, या माणसाच्या शब्दाला किंमत आहे. ह्या घटनेनंतर बाळूमामांच्या शब्दाला एक वेगळंच वजन आलं. आणि मग तर त्यांच्या हातून एकापेक्षा एक मोठे चमत्कार घडायला सुरुवात झाली. एकदा काय झालं, रणरणतं ऊन होतं. मामा पाण्याची शोधाशोध करत होते आणि अशातच त्यांना 2 अत्यंत तेजस्वी साधू भेटले. तहानलेले होते. मामाही तहानलेले होते, पण त्यांनी स्वतः मोठ्या मेहनतीनं विहिरीतून काढलेलं पाणी क्षणाचाही विचार न करता त्या दोन्ही साधूंना प्यायला दिलं. त्या साधूंनी पाणी पिऊन तृप्त झाल्यावर मामांच्या डोक्यावर हात ठेवला आणि म्हणाले, आम्ही तुझ्यावर खूप प्रसन्न आहोत. आजपासून तू जे काही बोलशील ते खरं होईल आणि तुझ्या प्रत्येक कामात तुला यश मिळेल. असं म्हणून ते साधू बघता बघता तिथून गायब झाले. असं म्हणतात की बाळूमामांच्या सगळ्या अचाट शक्तींचं मूळ याच आशीर्वादात होतं. आणि या आशीर्वादाचा प्रभाव लगेच दिसू लागला. बघा, 2 उदाहरणं देतो.
एकदा एका मोठ्या भंडाऱ्याच्या वेळी अचानक मोठं वादळ आलं. सगळे घाबरले. मामांनी काय केलं? फक्त आपली घोंगडी काढली आणि आकाशाकडे झटकली. आणि काय आश्चर्य, ते वादळ चक्क दुभंगून बाजूने निघून गेलं. दुसरा किस्सा तर अजूनच भारी आहे. एका कंजूस शेतकऱ्यानं कामाचा मोबदला म्हणून त्यांना फक्त 10 किलो मका दिला. मामांनी रागान आपलं पायताण जमिनीवर आपटलं आणि शाप दिला की पुढची 12 वर्ष तुझ्या शेतात फक्त 10 किलो धान्य पिकेल. आणि तुम्हाला खरं वाटणार नाही, पण पुढची 12 वर्ष तसंच घडलं. तर आतापर्यंत आपण बाळूमामांची शक्ती पाहिली, पण प्रत्येक शक्तीला एका मार्गदर्शकाची गरज असते, गुरूची गरज असते. आता आपण त्यांच्या आयुष्याच्या त्या टप्प्यावर आलो आहोत जिथे त्यांनी आपला गुरु शोधला आणि त्यांच्या कार्याचा पाया रचला. असं म्हणतात की एके दिवशी त्यांना आकाशवाणी झाली की बाळू, आता गुरु करण्याचं वेळ आली आहे. पण गुरु कोणाला करायचा? खरा गुरु ओळखायचा कसा? मग त्यांनी एक अनोखी शक्कल लढवली. त्यांनी ठरवलं की आपण लोकांना मदत करायची आणि प्रत्येकाकडून ₹1.25 घ्यायचा. आणि ही सगळी जमलेली रक्कम न मोजता जो कोणी बरोबर सांगेल तोच आपला गुरु. काय विलक्षण परीक्षा होती बघा. जवळजवळ 4 महिने गेले. आणि मग शेवटी शेणगावच्या दत्तमंदिरात त्यांची भेट झाली महर्षी मुळे महाराजांशी. मुळे महाराजांनी त्यांना पाहताक्षणी विचारलं, बाळू, माझे पैसे आणलेस का? आणि मग त्यांनी ती रक्कम सांगितली, अगदी अचूक ₹120. बस त्याच क्षणी बाळूमामांना आपला गुरु सापडला. त्यांचा शोध संपला होता. आणि गुरुही कसा? तर शिष्याप्रमाणेच सामर्थ्यवान. मुळे महाराजांचे किस्सा तर खूपच प्रसिद्ध आहे. एका पंक्तीत मांसाहारी आणि शाकाहारी असे सगळे भक्त एकत्र जेवायला बसले होते. सगळ्यांना मटणाचा रस्सा वाढला गेला. पण चमत्कार असा झाला की जे शाकाहारी होते त्यांच्या ताटात येईपर्यंत त्या मटणाच्या रश्श्याची चक्क वांग्याची भाजी झाली होती. याला म्हणतात गुरुची शक्ती. आता आपण त्यांच्या आयुष्याच्या शेवटच्या टप्प्याकडे येतोय. आणि इथे महासमाधी हा शब्द महत्वाचा आहे. महासमाधी म्हणजे साधा मृत्यू नाही. जेव्हा एखादा सिद्धयोगी किंवा संत स्वतःच्या इच्छेने अगदी सजगपणे आपल्या शरीराचा त्याग करतो आणि त्या परमतत्वात विलीन होतो, त्याला महासमाधी म्हणतात. तर हा होता बाळूमामांचा संपूर्ण जीवनपट. 1892 साली अक्कोळमध्ये जन्म, 1932 साली मेतकेमध्ये पहिल्या भंडाऱ्याची सुरुवात आणि मग 4 सप्टेंबर 1966 साली आदमापूर येथे महासमाधी. त्यांचा देह जरी पंचतत्वात विलीन झाला असला तरी त्यांचं कार्य, त्यांचे चमत्कार आणि त्यांच्यावरची लाखो भक्तांची श्रद्धा आजही तशीच जिवंत आहे. बाळूमामांची ही संपूर्ण जीवनकथा ऐकल्यावर एक प्रश्न मनात येतो. खरं तर संतांच्या शक्तीचा मूळ स्रोत काय असतो? ते जे दैवी चमत्कार करतात तो, की त्यांच्यावर जीवापाड प्रेम करणाऱ्या, त्यांच्यावर अढळ विश्वास ठेवणाऱ्या भक्तांची श्रद्धा? चमत्कारांमधून श्रद्धा जन्माला येते की प्रचंड श्रद्धेमुळेच चमत्कार घडतात? खरंच विचार करण्यासारखा प्रश्न आहे, नाही का?